सर, आज उद्धव ठाकरे यांचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. शरद पवारांच्या जाहीरनाम्यानंतर त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. मुंबईकरांसाठी गिफ्ट सिटी उभारणार अशा प्रकारचं त्यामध्ये. या मुंबई महापालिकेत गेले 30 वर्ष शिवसेना सत्तेवर आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुंबईमध्ये त्यांचं काम सुरू होतं. काय केलं मुंबईकरता? मुंबईचे रस्ते करू शकले का? मुंबईमध्ये ब्रिजेस करू शकले का? आरोग्य व्यवस्था सुधरवली का? तुमच्या ताब्यात मुंबई महापालिका असताना तुम्ही मुंबईसाठी काही करू शकला नाहीत आणि आता खोट्या वल्गना करताय. हे काय चाललं आहे? अहो, जेव्हा तुमच्या ताब्यात असताना तुम्ही केलं, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तुम्ही एकदाही मंत्रालयात गेला नाहीत आणि कसला जाहीरनामा करताय? किती जागा येणार आहेत? 2 आकडी जागा तरी तुम्हाला प्राप्त होणार आहेत का? उगाच काहीतरी बोलायचं, आम्ही हे करू, आम्ही ते करू. लोकांना माहिती आहे आपण काय करणार आहात ते. तर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे, 4 जून नंतर आमचंच सरकार येणार आहे, केंद्रात मोदी विरोधकांचं सरकार स्थापन होईल. संजय राऊत यांनी कायम गेले 2 वर्ष सतत तारखा देत आहेत. या तारखेला मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर नसतील, या तारखेला नसतील, सरकार पडणार. संजय राऊत हे होशमध्ये नसतात आणि त्यामुळे तशा पद्धतीने त्या वल्गना करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत दिलेला जे काही घोषणा केल्या होत्या, सकाळी ते भुंकण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब या देशात पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार आहेत आणि संजय राऊत पुन्हा एकदा अशाच पद्धतीने पुन्हा बोलला की 2 महिन्यांनी नरेंद्र मोदी साहेब राजीनामा देतील, दुसरं सरकार येईल. संजय राऊतांना तो एक प्रकारचा रोग झालेला आहे की अशा पद्धतीने बोलणं हा एक प्रकारचा रोग झालेला आहे. आणि मी पाहिलं तो जाहीरनामा प्रसिद्ध झाला, प्रसिद्ध होतानाच खाली पडला आणि दिवाकर रावते यांच्यासारखे सिनियर नेते, आमचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसले होते. त्याच दिवाकर रावते जे शिवसेनेने निवडणुका आहेत म्हणून यांना नेते दिसायला लागलेले आहेत, तेच दिवाकर रावते जेव्हा विधान परिषदेतून निवृत्त झाले त्यावेळी त्यांना पुन्हा रिपीट न करता सचिन अहिर यांना आपण आमदार केलं की जो माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आला होता, यांनी बाळासाहेबांचे पुतळे जाळले होते, शिवसेनेच्या विरोधात आंदोलनं केली होती, अशा माणसाला पुत्रप्रेमापोटी पुत्र आमदार झालेला आहे आणि त्याकरता ते उभे राहिले नाहीत राष्ट्रवादीतून. त्याकरता आपण दिवाकर रावते यांना डावलून त्यांना विधान परिषदेत आमदार केलं. त्यावेळी रावते साहेबांची आठवण नाही आली का तुम्हाला? हे काय निवडणूक आहेत म्हणून हे खोटं प्रेम दाखवत आहेत. सर, गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. कधीपर्यंत ठाणे लोकसभेचा उमेदवार जाहीर झाला आहे? ठाणे लोकसभेचा उमेदवार तुम्हाला माहीत नाही का? हॅट्रिक जी होणार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आहेत. त्यामुळे उमेदवार व्यक्ती कोण आहे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही आहे. पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.